सेलिब्रिटींवरती वारंवार जे आहे ते अटॅक होताना पाहायला मिळतोय. सेलिब्रिटी मोठा अटॅक झालेला आहे. एका आधी सलमान खानवरती झाला, बाबासाठी पण त्यांचा झालेला. कायदा दुर्दैवी आहे, कारण हेच काल पण मी एक्सच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपल्या शहरामध्ये असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही बिघडत चालली. दिवसेंदिवस आपण पाहतोय, मग ते सेलिब्रिटीजवर असो किंवा सामान्य नागरिकावर असो, काही काही केसेस बाहेर येत नाहीत. जसं आता आपण पाहिलं असेल हिट अँड रनचं पुढे काय झालं, हिट अँड रन केसचं 2-3 दिवस खूप सगळीकडे आलं, मग पुढे काय झालं, बीडची जी परिस्थिती झालेली आहे किंवा परभणीत जे झालं, मला वाटतं हे राज्यातली कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती खराब होत चालली आहे, हे मोठं लक्षण आहे. खरं तर काही दिवसापूर्वी सामनातून देवेंद्र फडणवीस हो, पण जे चांगलं असेल त्याला चांगलं बोलायला पाहिजे, जे चुकीचं त्याला चुकीचं बोलायच पाहिजे ना. ह्यालाच तर लोकशाही बोलतात. आणि विरोधी पक्ष असताना आमची जबाबदारी अजून मोठी आहे की जे चाललं आहे ते सरकारच्या डोळ्यासमोर आणून दाखवायला लागतं. मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, कित्येक दिवस उलटले तरी पालकमंत्री अजून कुठेही जिल्ह्याला सापडले नाही आहेत. हे पालकमंत्री की अजून कुठच्या मंत्र्यांनी काही कारभार सुरू केला आहे की नाही, कारण तसं पाहायला गेलं तर एकंदरच नुसतं त्या तिघांमध्ये, 3 पक्षांमध्ये तू मॅम आतल्या आत चालू असते, पण पुढे काय काम होत आहे का? आणि जर काम होत असतं तर आज आपल्या राज्याची परिस्थिती अशी नसती. आज आपण बघा ना, मुंबईमध्येच बघा, आजचं ट्रॅफिक किती भयानक आहे. पूर्ण हायवे भरलेले आहेत सगळे, कुठे काही शासन म्हणून काही दिसतंय का? वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्याचं सांगितलं जाते आणि धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत. निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, परंतु राजीनामा घेतला. राजीनामा देण्यापासून कोण त्यांना अडवत आहे? राजीनामा घेण्यापासून कोण मुख्यमंत्र्यांना अडवत आहे? काही राजकीय दबाव आहे का? काही युती धर्म हा वेगळा आहे का? काय नक्की आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. गुपित काय ह्याच्या मागे? धनंजय मुंडे आणखी अडचणीत सापडताना पाहायला मिळतात. बघा, काय तुम्हाला सांगू, हे सगळे अडचणी आपल्याला वाटत आहेत, हे मीडियामधून येत आहे, लोक बोलत आहेत, राजकीय स्तरावर चर्चा होते आहे, पण राजीनामा काही घेतला जात नाही आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण संरक्षण येते ना, हे कशासाठी होतंय? कृषी मंत्री असताना काही खरेदी केल्यावरती कोर्टाने सुद्धा फटकारलेलं पाहायला मिळते, अहवाल मागितलेला आहे. पण पुढे काही करणार नाही सरकार, कारण सरकार ज्या मते बसलेलं आहे, ज्या बहुमताने EVMचं जे सरकार आहे ते यांना संरक्षण देतं आहे. आणि जेवढेही भ्रष्ट मंत्री असतील त्यांना संरक्षण देत राहील. आम्हाला पहिलं वाटलं होतं, आम्ही ओपनली कौतुक पण केलं होतं, त्याची एक अपेक्षा पण आम्ही म्हणून दाखवली होती की आता नवीन सरकार बसल्यानंतर सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, राज्याला एका चांगल्या रस्त्यावर नेऊ, आपण चांगल्या एका मार्गाने नेऊ पुढे. जिथेही आम्हाला वाटलं होतं की देवेंद्र फडणवीसजी भ्रष्ट लोकांना घेणार नाहीत, पण ज्या प्रकारे काही काही लोकांना वाचवलं जातं आहे, कुठेतरी विश्वासघात राज्याचा होत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री डावसला जाण्याची तयारी करत आहेत. खरं तर मागच्या वेळेस सुद्धा मोठ्या घोषणा केल्या होत्या. एकच अपेक्षा आहे की गेल्या 2 वर्षात जे घटनाबाह्य मुख्यमंत्री डायव्हर्सला जाऊन मजा मारून आले आणि 40-40 लोकांचं डेलिगेशन घेऊन गेले, पैशाची उधळपट्टी केली, तसं होणार नाही एवढी अपेक्षा आहे. सर, दहशतीच्या जोरावर वाल्मिक कराडने राज्यभर कोट्यवधी रुपयाची संपत्ती गोळा केल्याचं आता समोर येत आहे. त्याबाबत चौकशी, पण कारवाई काय झाली आहे का? म्हणजे हे सगळं आपण, तुम्ही, आम्ही सगळे बोलतोय, रस्त्यावर लोक आंदोलनं करतायत, ज्यांनी भोगायचं ते भोगतायत, पण ते बरं मजा मस्ती चालू आहे त्यांची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.